80 साली महाराज गेले 1680ला आणि औरंगजेब 1681ला आलाय महाराष्ट्रात, की बाबा नाही शिवाजी महाराज गेलेले आहेत, आता आपल्याला जायला कशाला पाहिजे. तरी हा माणूस महाराष्ट्रात आला, 27 वर्ष इथे राहिला आणि इथे मेला. की जी औरंगजेबाची इथून जी 27 वर्षात जी काही पत्र गेली आहेत म्हणे आग्र्याला, त्यातल्या काही पत्रांमध्ये औरंगजेबाचं एक वाक्य आहे आणि ते वाक्य आहे, शिवाजी अजून मला छळतोय. म्हणजे त्याचा उद्देश तर शिवाजी महाराजांना मारणं होतं, पण महाराज नसतानाही तो महाराष्ट्रात 27 वर्ष होता, त्याला शिवाजी नावाचा विचार मारायचा होता, जो मेला नाही. म्हणजे आपण म्हणतो ना, मराठीमध्ये म्हणतो की मराठ्यांनी काय केलं तर अटकेपार झेंडे फडकवले. अटकेपार झेंडे फडकवले म्हणजे पाकिस्तानमध्ये तो आता आहे अटक नावाचा किल्ला, त्या किल्ल्यावर किंवा पाकिस्तानवर काही नव्हतं, पण त्या किल्ल्यापर्यंत मराठा साम्राज्य पोहोचलेलं होतं आणि तिथे त्यावेळेला भगवा लावला गेला. मला तुम्हाला एवढंच फक्त सांगायचंय, आपण या लोकांचे वारसदार आहोत हे कधी विसरू नका आणि कोणासमोर इतरांसमोर कधी निंदे होऊ नका. मला फक्त आपल्याला एवढंच सांगायचंय, ही मराठीची पताका जी आहे ना, ती कायमस्वरूपी इथे ठेवा, तो विचार सतत इथे ठेवा. तुम्ही मराठी आहात, तुम्ही कोणाचे वारसदार आहात